MH52 न्यूज, आवाज जनतेचा। 40 गावात पोलिसांची दबंगगिरी, शिवजयंती दिवशी शिवप्रेमींना मारहाणीचा आरोप, संताप उसळला। 40 गाव शिवजयंती उत्सवादरम्यान 40 गाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शिवप्रेमींना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान काही कारणांमुळे वाद निर्माण झाला। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून शिवप्रेमींवर दबाव टाकत मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे। या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शिवप्रेमींनी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान 40 गाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित मणेळ यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असल्याचं सांगितले आहे। घटनेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। सदर प्रकरणामुळे 40 गावात तणावाचं वातावरण असून पुढील घडामोडीकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे। एक मिनिट, आता फेसबुक लाईव्ह साहेब, आता मी फेसबुकवर सांगतो तुम्हाला। यापूर्वी तुम्हाला घटना पूर्णपणे आम्ही सांगितलेली आहे। सगळ्यात महत्वाचं, आता आपण बोलत असताना चौधरी साहेबांचं या ठिकाणी वागणं अतिशय दादागिरीचं होतं आणि त्या कर्मचाऱ्यांनी पण बघितलेलं आहे। योगेश दादा मांडवे, तुमच्या समोर साहेबांनी कशी आर्वाच्य भाषा केली। तुम्ही साक्षीदार आहे। तुम्ही जरी पोलीस कर्मचारी असाल पण सत्य बोलायला शिका आणि सत्य सांगा, साहेबांना सांगा। आता साहेब पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, आमच्या 6 वर्षापासून इथे प्रथा आहे। आमच्या कार्यक्रमांना इथे रामनवमी होते, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते, इथे शिवजयंती होते, इथे चांगले कार्यक्रम होतात आणि रेल्वेच्या अलीकडे या चांगल्या प्रथा ह्या शक्ती ग्रुपने चालू केलेल्या आहेत। या शक्ती ग्रुपला कुठेही राजकारणाचा सहभाग नाहीये। आम्ही सगळे राजकारणी येतो आणि सर्व पक्ष एकत्र येतात। इथे रामनवमीला मागच्या काळात पहा आमदार साहेबांच्या हातून कार्यक्रम झालेले आहेत, बरोबर आहे का। असं असताना या ठिकाणी तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा जबाबदारी दिली की ठीक आहे इथून रॅली निघणार आहे, आमचा कार्यक्रम संपला, आरती संपली, त्या ठिकाणी लहान बालकं भास्कराचार्य शाळेचे बालकं, प्राध्यापिका आणि कर्मचारी या गाडीत चढत असताना मी पूजा करून स्टेजवर उभा असतो आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे या घटनेचा। या ठिकाणी बापू कुठे आहे? बापू हे व्यक्ती बर का, ही व्यक्ती वयस्कर। या व्यक्तीच्या बाबतीत मी पहिले पण सांगितलं, ह्या एरियात जर कोणी सांगितलं की ही व्यक्ती कोणाला चुकीचा शब्द बोलली, चुकीचं आहे, तर तुम्ही जे म्हणाल ते त्यांच्यावर बी कारवाई करा। आम्ही त्यांच्या बाजूने बोलतो म्हणून आमच्याबरोबर कारवाई करा। परंतु एकदम सभ्य असलेली व्यक्ती गाडीवर उभी होती, चौधरी साहेब त्यांच्याशी बोलत होते, त्याच्यानंतर ते काहीतरी बोलले, मी तिथून पाहत होतो, म्हटले बापूशी काय बोलतायत, काहीतरी घडतं असं मला लगेच जाणवलं आणि यांनी त्यांची मोटरसायकल मागे घेतली। मागे घेतल्यानंतर चौधरी साहेब डायरेक्ट अंगावर धावून आले, त्यांना आता लेन्स टाकलेले आहे आणि हे पहा त्यांच्या नाकातून रक्त निघते, त्यांच्या गालावर आता तुम्ही स्वतः पाहू शकतात। म्हणून या सगळ्यांच्या साक्षीने मी या घटनेचा शिवजयंतीच्या दिवशी निषेध करतो आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या सगळ्या शिवसैनिकांमार्फत सुमोटो त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। कारण की ही व्यक्ती अशी आहे, आज हे अर्ज देणार नाही तक्रारीचा किंवा कुठलाही आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाहीये। पोलीस प्रशासन हे लोकांच्या संरक्षणासाठी असतं, लोकांसाठी असतं, पण जेव्हा सामान्य माणसावर असा अत्याचार होतो तो आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला तुमचे कर्मचारी तिथे उपस्थित होते, निश्चित तुम्हाला कोपऱ्यात ते खरं सांगतील कोणाची चुकी आहे किंवा नाही। आणि इथे जर त्यांनी नाही सांगितलं तर प्रत्यक्षदर्शी आमच्याकडे भरपूर लोक आहेत आणि म्हणून साहेब तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आता आपण बोलत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने आता चौधरी साहेब ताट झाले आणि आम्हाला म्हटले दादागिरी मी करतो, त्यांना दादागिरी करण्याचा अधिकार नाही। हो निश्चित दादागिरी करण्याचा अधिकार आहे, परंतु जो वाईट प्रवृत्तीचा असेल, ज्याचे वाईट धंदे असतील, जो वाईट असेल त्याच्यावर तुम्ही दादागिरी करा। सामान्य माणसावर दादागिरी करण्याचा तुमचा अधिकार नाही। साहेब तुम्हाला वर्दी दिलेली आहे, संरक्षणासाठी दिलेली आहे आणि चला आता साहेब आपल्याला उत्तर देत आहेत आणि मी पुन्हा विनंती करून सांगतो की तुम्ही आम्हाला आता शब्द द्यावा की तुम्ही तातडीने SP साहेबांपासून ॲडिशनल पासून डेप्युटी साहेबांना माहिती देऊन तातडीने आजच्या आज कारवाई झाली पाहिजे। संध्याकाळपर्यंत ही कारवाई नाही झाली तर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आम्ही या गोष्टीचा निषेध करू आणि मला वाटतं शिवजयंतीच्या दिवशी असं करणं चुकीचं ठरेल। आमच्या आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी असं काही घडू नये म्हणून सुमोटो कारवाई पुढच्या 8 तासात आपण करावी ही विनंती करतो। आणि साहेब आपल्याला शब्द देतील किंवा काही सूचना मांडतील
त्या आपण ऐकून घ्यावा. ऐकून घ्या. सर्व शिवसैनिकांना माझं जे शिवभक्त आहेत त्यांना विनंती आहे, जी घटना झाली आम्ही त्याची 100% चौकशी करणार. चौकशी करून जो दोषी आहे त्याचा मी अहवाल आता तत्काळ देणार आहे. त्यांचा अहवाल तत्काळ मी वरिष्ठांना त्याबाबत मी माहिती घेतो, वरिष्ठांना कळवतो. माझी एक विनंती आहे सर्वांना, आम्ही चौकशी करणार. तुम्हाला तक्रार करायला वेळ आहे, पण आता जो आपला उत्साहाचा वेळ आहे तो निघून जायला नको. आपलं शिवजयंती आहे, चांगला दिवस आहे आज. तुम्ही तुमचा कार्यक्रम कंटिन्यू करा, मी अशी विनंती करतो. आणि ज्या झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करतो, आता लगेच प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांना त्याबाबत मी अहवाल पण देतो. फक्त माझी विनंती, तुम्ही कंटिन्यू करा तुमचा कार्यक्रम, खराब करू नका. त्या अहवालाच्या संदर्भात आम्हाला सुद्धा एक प्रत मिळावी अशी आमची विनंती राहील. तुम्हाला अवगत केलं जाईल. आपल्याला साहेबांनी शब्द दिलेला आहे, आपण पुढच्या येणाऱ्या 8 तासात वाट बघू. आणि सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की झाली घटना, साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, पुन्हा प्रशासनावर एक विश्वास दाखवून आमच्या घरातल्या परिवारातल्या व्यक्तीवर झालेला या मारहाणीचा आम्ही निषेध करतो. आणि आमचा हा रॅलीचा कार्यक्रम सर्वांच्या सल्ल्याने आम्ही हा रद्द करतो निषेध म्हणून. परंतु सायंकाळच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे व सायंकाळपर्यंत जर त्या ठिकाणपर्यंत आपल्याला या संदर्भात अहवाल प्राप्त झाला नाही तर सायंकाळी मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा निषेध करून जयंतीचा उत्सव साजरा केल्यानंतर आम्ही कदाचित आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु असं होऊ नये याकरता पुन्हा एक शेवटची विनंती की त्यांनी दिलेल्या शब्दाला जागून दुपारपर्यंत सायंकाळपर्यंत कार्यक्रमाच्या आधी आम्हाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करून किंवा पत्रकारांच्या माध्यमातून आम्हापर्यंत पुरवावा. धन्यवाद. तुम्ही मिळून कॅन्सल करू.